कारण माझ्या फॅमिलीच्या लोकांना ती गुड न्यूज देणं, माझ्या मित्रांनी घरी येऊन माझ्या गाडीसाठी काहीतरी एक भेटवस्तू आणणं, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं 2500 लाइक्सपेक्षा. वाह! त्यामुळे हा माझा निर्णय आहे. पण सोशल मीडिया आता दिग्पाल म्हणाला त्याच्याशी मी पण सहमत आहे, की हा एक प्रचार-प्रसार माध्यमाचा चांगला प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म आहे. आहे. म्हणजे मी एखादं नवीन नाटक करत असेल, नवीन सिनेमा करत असेल, नवीन प्रकारची भूमिका करत असेल, काहीतरी असं आहे, की जे ॲक्चुअली 4 लोकं जे सिरियसली त्याच्याकडे बघतात यांच्यासाठी उपयोगाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी कुठलीही निगेटिव्ह गोष्ट कधीही टाकत नाही. म्हणजे अमुक झालं, तर मी काय रस्त्यात खड्डा म्हणजे माझी मोटरसायकल त्यात पडली, मी पडलो आणि 4 हाडं माझी फ्रॅक्चर हे मी नाही टाकत. मी कायम सकारात्मक काय जे असेल ना तेच टाकतो. आता त्यातनंही जर कोणी लोकांना असं वाटत असेल, तर तो ते आपल्या हातात आपल्या आहे. हातात. यू कान्ट कंट्रोल थिंग्स व्हिच आर बियॉन्ड युअर कंट्रोल. त्यामुळे त्या सोडून द्यायच्या. पण आपणच आपण आपल्याला 1, पण 2, 3, 4, आपण 5 रिएक्ट घालून झालो घ्या तर ते अजून गोष्ट वाढतात. एक्झॅक्टली. नाही आणि आपणच त्या 1, 2, 3, 4, 5 गोष्टी आपल्याला घालून घ्यायच्या, हो. की हे मी करीन खरं. आणि हे मी करणार नाही. त्याच्यामुळे हे टाळलं जातं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा सहमती आहेच आहे मला, की जे काही आम्ही मांडतो ना, ते आता लोकांचा विश्वास निर्माण झालाय, की ही टीम एक प्रामाणिकपणे एखाद्या उद्देशासाठी काम करते, ज्याचा फरक हा आम्ही सुद्धा बघतो. लहान मुलं जेव्हा आमच्याबरोबर येऊन फोटो काढतात, तेव्हा ते आमच्याबरोबर अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर म्हणून नाही फोटो काढत. ते बाजीप्रभू, हो, तानाजीराव हो, मालुसरे हो. किंवा बहिर्जी नाईक म्हणून फोटो काढतात. हे आम्हाला जास्त महत्वाचं आहे, की त्यांचे हिरोज बदलले ना. मी नाही हिरो झालो तरी चालेल, पण मी ज्यांची भूमिका करतोय ते हिरो होते, आहेत आणि ते यांच्यासाठी सुद्धा राहायला पाहिजे. वाह! म्हणून ते हा फरक आहे ना, तर तो आम्ही मुलांपर्यंत पोहोचतो.